मंडळींनो, आज असणाऱ्या होळीच्या आणि उद्याच्या रंगपंचमीचे तुमका खूप सारे शुभेच्छा. तर होळी इली म्हणजे पुरणपोळीसुद्धा इलीच. तर आज मी बनवले पुरणाची पोळी. पुरणाच्या पोळीसाठी सगळ्यात आधी मी डाळ भिजत घातलं होते 2 तास. त्याच्यानंतर ती उकडले. तिका 3 ते 4 शिट्टे मी देऊन ती चांगली उकडून घेतले. डाळ भिजत घातला असता म्हणजे ती पटकन उकडून जाता. डाळ उकडताना मी त्यात थोडीशी हळद आणि थोडंसं तूप घातलं आहे. त्यामुळे डाळ पटकन उकडता तुपामुळे. डाळ थंड झाली. पुरणपोळीसाठी मी 2 वाटी मैद्याचा पीठ आणि 1 ते 1.5 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं होते. त्यात थोडंसं मीठ, थोडीशी हळद घालून तर व्यवस्थित मळून घेतलं आहे. पीठ जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि जास्त सैल पण मळायचं नाही. कुकर थंड झालं तसं मी त्यातली डाळ काढून घेतलं आहे बाजूक आणि त्यातलं पाणी जा होता तर बाजूक केलं आहे. ह्या आता पाण्यापासून तुम्ही कट पण बनवू शकतास, कटाची आमटी. तर मी बाजूक काढून ठेवलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी गूळ घातलं आहे, वेलची पावडर घातलं आहे आणि व्यवस्थित पुरण तयार करून घेतलं. आता आपलं पीठ मळूनसुद्धा 20 ते 25 मिनटं झाली आहे. तर आपण पुरणपोळी लाटून घेणार आहोत. तर त्यासाठी मी एक पिठाचं गोळं घेतलं आहे, मोदकाची पाती करतात तशीच केलं आहे आणि त्यामध्ये पुरण घालून घेतलं आहे आणि ती लाटलं आहे. आणि तवं गरम झालं तसं त्यात दोन्ही साईडने करपूस ती भाजून घेतलं आहे. तर आपण पुरणपोळीसारखी पलटत राहतो ना, त्यामुळे ती काईल तर त्याला लागून ती थोडीशी फुटल्यासारखी पण होता. त्यामुळे ती पटकन फुगतसुद्धा नाही. तर पुरणपोळी फुगली नाही पण झाली होती, चांगली मऊ झाली होती. तर तुमका व्हिडिओ आवडलो असा तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.